नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल तालुक्यातील पारगाव दापोली येथे नव्याने बिकानेर दुकान सुरू झालं आहे. या दुकानाचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ धगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, रामलाल चौधरी, बुधाराम चौधरी, हेमंत चौधरी, मानाराम चौधरी, भरत चौधरी, पुनाराम चेनाराम, विनोदजी, कानारामजी, थानारामजी, अशोकजी, देवारामजी, नितीनजी, भुरारामजी उपस्थित होते. पुणे महापालिका क्षेत्रातील सिंहगड रोड परिसरामध्ये 3 दिवसांपूर्वी अचानक आलेल्या पुरामुळे सदर भागाचे प्रचंड नुकसान झालं आहे. या परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या मदतीकरिता मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी या भागाच्या स्वच्छतेकरिता तत्काळ 5 पथकांची नेमणूक केली. या पथकांमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्तांसह मुख्य आरोग्य निरीक्षक, 10 स्वच्छता निरीक्षक, 15 स्वच्छता पर्यवेक्षक यांच्याबरोबरच सुमारे 250 स्वच्छता दूत आणि 30 स्वतंत्र फवारणीचे असे एकूण सुमारे 300 जणांचे पथक सदर भागांमध्ये शनिवारी आणि रविवारी पूर्ण वेळ कार्यरत होते. या भागातील परिसर स्वच्छतेबरोबरच सोसाट्यांचा परिसर आणि नागरिकांच्या घरातील देखील स्वच्छता सदर पथकाने केली. स्वच्छतेबरोबरच 5 मोठ्या फॉगिंग मशीन आणि 10 जंतुनाशके फवारणीचे यंत्र, त्याचबरोबर सुमारे 2 टन जंतुनाशक पावडरची फवारणी या भागांमध्ये करण्यात आली. यावेळी परिसर रोगराईपासून दूर राहण्यास मदत झाली. पनवेल महानगरपालिकेचे हे काम पाहून नागरिकांनी अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असून पनवेल महानगरपालिकेचे त्यांनी विशेष आभार मानले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील सोसायट्या आणि इमारत बांधकाम परिसरात साठलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या तयार झाल्या असल्याचे आढळून आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अशा 15 बांधकाम विकासकांना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ज्या बांधकाम क्षेत्रांना आता नोटिसा दिल्या आहेत त्या ठिकाणी पुन्हा डासाच्या अळ्या सापडल्यास ही बांधकाम क्षेत्रे बंद करण्यात येणार असल्याच्या सूचना आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्या आहेत. बांधकाम विकासाबरोबरच 10 सोसायट्यांना देखील महापालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपल्या सोसायट्या घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना पालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेस पनवेल शहरातील आगरी समाज हॉल येथे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्युनियर KG ते 1ली, 2री ते 4थी, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी पर्यंत अशा 4 गटात ही स्पर्धा होणार आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख 30 जुलै असून स्पर्धेचे साहित्य प्रत्येक स्पर्धकाने स्वतःच आणावे. स्पर्धकाला स्पर्धेच्या ठिकाणी चित्रकला पेपर आणि चित्राचा विषय देण्यात येणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र, भेटवस्तू तसेच विजेत्या स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या शनिवारी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खांदा कॉलनीमधील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होणार असून इयत्ता 5वी ते पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या माध्यमातून हजारो रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्यासंदर्भात अधिक माहितीसाठी
9920 76 57 65 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। महसूल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच विविध योजनांचे लाभ देण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत। त्यामुळे शासन निर्णयानुसार सर्व तालुक्यांमध्ये महसूल सप्ताहाचे नियोजनपूर्वक आणि समन्वयाने यशस्वी आयोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे। सप्ताहाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, श्रीकांत गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुत्सिक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या सप्ताहात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे आणि महसूल सप्ताह शुभारंभ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 2 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, 4 ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा आणि 7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ होणार आहे। मागील 3 आठवडे सतत पाऊस पडत आहे। कित्येक दिवस सूर्यदर्शनही झालेले नाही। सतत ढगाळ हवामान असल्यामुळे भात पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। यंदा पेरणी लागवड वेळेवर झाली तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकाची वाढ खुंटली आहे। सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे आणि पाणी साचून राहिल्याने नवीन फुटवे झालेले नाहीत। कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनावर कमी होऊ शकते। यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने पेरणी वेळेवर झाली। शिवाय पावसावर अवलंबून शेती असल्याने लागवडही वेळेवर पूर्ण झाली। मात्र लागवडीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात खासरे पाण्याने तुडुंब भरले आहेत। खरीप हंगामात भात पिकावर करपा, कडा करपा, शेंडे करपा, पर्णकोश करपा, आभा समय काजळी, उदबत्ता, तपकिरी ठिपके या बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो। भरपूर पाऊस पडल्यामुळे पाणी भरलेल्या क्षेत्रात निळे भुंगेरे, पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी, करपा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। मुरुड येथील भगत कुटुंब 4 पिढ्यांपासून गणेश मूर्ती साकारत आहे। त्यांची योग विनायक आर्ट ही चित्रशाळा असून तिला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। या चित्रशाळेत सुबक मूर्ती बनविल्या जातात। जनार्दन भगत यांनी या गणेश चित्रशाळेला सुरुवात केली। त्यानंतर विनायक भगत आणि मग विजय भगत यांनी 50 वर्ष गणेश मूर्ती घडविण्याचे काम पुढे चालवले। आता 4थी पिढी म्हणजेच त्यांचा मुलगा युवराज भगत वारसा पुढे चालवत आहे। त्याला पत्नी युविका भगतची साथ मिळत असून ते गणपतीला दागिन्यांची सजविण्याचे काम उत्तम प्रकारे करत असतात। घरातील सर्व कुटुंब गणेशाची मूर्ती घडविताना पाहायला मिळतात। गणपतीचे डोळे साकारण्याचे अवघड काम विजय भगत आणि त्यांच्या पत्नी गौरी भगत करत आहे। त्यांचे आखणी काम सुबक असल्याने दरवर्षी गणेश भक्त आकर्षित होतात। या चित्रशाळेत 350 गणेश मूर्ती घडविल्या जातात। 1 फुटापासूनच ते 6 फुटापर्यंत तेही पर्यावरणपूरक गणपती असतात। शाडू मातीच्या देखण्या आणि रेखीव गणेश मूर्ती योग विनायक आर्टच्या विजय भगत यांच्या चित्रशाळेतून अनेक गणेश भक्त घेऊन जातात। सध्या त्यांना गणेश मूर्ती साकारण्याची मोठी मागणी होत असून काम जोरदारपणे सुरू आहे।